नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जॉईंट सिटिंग याबद्दल जाणून घेणार आहोत. लोकसभा आणि राज्यसभाच्या बाबतीत जर आपण बघितलं की जॉईंट सिटिंगचं जे काही प्रोव्हिजन आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे, ज्याला आपण कलम 108 म्हणतो, तर त्यासंबंधीचे बेसिक एक्झाम ओरिएंटेड फॅक्ट जे आहेत ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बघूयात जॉईंट सिटिंग. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की जॉईंट सिटिंग जी काही असते किंवा संयुक्त बैठक जी आहे, मग ही दोघांच्या बाबतीत लोकसभा आणि राज्यसभांच्या बाबतीमध्ये, तर त्याच्यासाठी प्रेसिडेंटकडे जी पॉवर आहे किंवा प्रेसिडेंटला जे अधिकार दिलेले आहेत संविधानाने, ते येतात आर्टिकल 108मध्ये. आणि या आर्टिकल 108चा वापर करून प्रेसिडेंट जो आहे तो जॉईंट सिटिंग जे आहे ती बोलवू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाची बेसिक गोष्ट येते की जॉईंट सिटिंग का बोलवायची, का दोघी हाऊसेस एकत्र येणार. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा पण एक मुद्दा कशासाठी माहिती आहे का, विस्टाचा जो प्रोजेक्ट आपला चालू आहे की नवीन जी पार्लिमेंटची बिल्डिंग आहे, तर येत्या काळामध्ये जॉईंट सिटिंगलासुद्धा की आताचं जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आहे तिच्यात बसायला प्रॉपर जागा नाही आहे. राज्यसभा लोकसभाचे जे सगळे सदस्य येतील येत्या काळामध्ये ती सदस्य संख्या वाढू शकते. आणि मग त्याच्याकरता तो पण एक रिझन होता की म्हणजे प्रॉपर मेंबर्स तिथं येत्या काळात जॉईंट सिटिंगसाठी ते अपुरं पडू शकतं. तर तो पण एक मुद्दा होता. जॉईंट सिटिंगवर प्रश्न अपेक्षित आहे. जॉईंट सिटिंगच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी बोलवलं जाऊ शकतं की जे काही बिल्स असतात, म्हणजे जे काही विधेयक आपण घेऊन येतो, ते विधेयक पारित करण्याची जी प्रोसिजर असते तिच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा हे महत्त्वाची जी काही भूमिका असते त्यांची. आता याच्यामध्ये 3 कंडिशन्स असतात. 3 कंडिशन्स आहेत. त्या 3 कंडिशन्समध्ये जॉईंट सिटिंग बोलवली जाऊ शकते किंवा संयुक्त परिषद. या 3 कंडिशन्स बघूयात. सगळ्यात पहिली कंडिशन जी आहे की जे बिल असतं ते दुसऱ्या हाऊसनी रिजेक्ट केलेलं आहे. ओके, म्हणजे एखादं बिल जे आहे तर ते लोकसभेने पारित केलं राज्यसभेमध्ये, तर राज्यसभेने त्याला रिजेक्ट करून टाकलं, किंवा राज्यसभेने लोकसभेकडे पाठवलं आणि लोकसभेने त्याला रिजेक्ट करून टाकलं. अशी जर सिच्युएशन असेल तर त्या केसमध्ये जॉईंट सिटिंग होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की अमेंडमेंट इन बिल. ओके, अमेंडमेंट इन बिल. आता बघा, सगळ्यात याच्यातला एक मुद्दा जो आहे की ते जे बिल आहे, जे विधेयक आहे, त्या विधेयकामध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल किंवा काही गोष्टी बदलायच्या असतील तर त्याला अमेंडमेंट्स केले जाते, म्हणजे त्याच्यातले बदल जे आहेत. आणि या बदलांसाठी दोन्ही जे आपले सदन आहेत, मग लोकसभा असेल किंवा राज्यसभा, हे जर दोन्ही तयार नसतील तर त्या केसमध्ये तर हे वर्क होणार नाही. किंवा तिसरी जी कंडिशन आहे, म्हणजे साधी गोष्ट, एखाद्याने म्हटलं की क्लॉज 1 बदला, दुसरा म्हणतो नाही नाही तो बदलू नका, दुसरा बदला, असं जर डिसॲग्रीमेंट असेल त्या केसमध्ये. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या दिवसापासून ते आलेलं आहे बिल, तर त्याच्यापासून जवळपास 6 महिने ते पडून आहे, त्याच्यावर कुठली ॲक्शन घेतली जात नाही आहे दोघी सदनांद्वारे. आणि हा एक महत्त्वाचा आहे की 6पेक्षा जास्त मंथ झालेले आहे की ती डेट ऑफ रिसिप्ट जी आहे बिलची, ओके, की दुसरा हाऊस त्याच्यावर कसल्याही पद्धतीने त्याला पास करत नाही आहे, म्हणजे डेडलॉक ज्याला म्हणतो ना आपण, तर तो डेडलॉक 6 महिन्याचा आहे. तर त्या केसमध्ये हे होऊ शकतं. सो 3 गोष्टी आहेत, 3 कंडिशन्स तुमच्यासमोर आहेत. या 3 कंडिशनमध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एक गोष्ट लक्षात ठेवायची की जॉईंट सिटिंग जे आहे तर ते कुठल्या केसमध्ये, म्हणजे संयुक्त बैठक कधी होऊ शकते, तर एक म्हणजे काय, तर बेसिकली ऑर्डिनरी बिल असेल तर त्या केसमध्ये होईल. ओके, आणि दुसरं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे फायनान्शियल बिल. तर दुसरं जे आहे ते फायनान्शियल बिल त्याच्या केसमध्ये होऊ शकतं, परंतु कुठल्या केसमध्ये होणार नाही. ओके, सो जॉईंट सिटिंग हे होत नाही नॉट इन केस ऑफ, एक आहे मनी बिल, तुमचं जे मनी बिल असतं त्या केसमध्ये होणार नाही. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल. ओके, म्हणजे संविधानामध्येच चेंजेस करायच्या संबंधीचं एखादं बिल असेल तर त्या केसमध्येही होणार नाही, है ना. मी थोड्या वेळापूर्वी 3 कंडिशन सांगितल्या, तिच्यामध्ये तुम्हाला बिलमधली अमेंडमेंट सांगितली, ते जे विधेयक आहे तिच्यातली दुरुस्ती. इथं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटची गोष्ट करतो आहे मी. जशा वेगवेगळ्या अमेंडमेंट्स असतात, आपण बघत असतो वेगवेगळ्या घटना दुरुस्ती ज्या काय आहेत. ओके, तर ह्या दोन्हींच्या बाबतीमध्ये जॉईंट सिटिंग होत नाही. मनी बिलच्या बाबतीत गोष्ट काय ना, की मनी बिलच्या बाबतीत गोष्टी क्लिअर आहे की लोकसभेला तिच्यामध्ये एक प्राधान्य आहे, लोकसभेचा उद्वास आहे, कारण स्पीकर ठरवणार की मनी बिल कुठला आहे, आणि त्या सगळ्या गोष्टी स्पीकर थ्रू होतात. आणि 14 दिवसातच जी आपली
राज्यसभा आहे तर राज्यसभेला 14 दिवसात ते परत करून द्यायचं आहे. अदरवाईज त्याचा असं पण राज्यसभेला खूप काही स्कोप तिच्यामध्ये नसणार आहे. तर मनी बिलच्या बाबतीत हे क्लिअर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, घटना दुरुस्ती ज्याला आपण म्हणतो, तर घटना दुरुस्ती जी आहे तर त्या घटना दुरुस्तीमध्ये जॉईंट सिटिंग होत नाही. त्याचं रिझन असं आहे की राज्यसभा आणि लोकसभा हे सेपरेटली याला पारित करतात, त्याच्यामुळे जॉईंट सिटिंगचा तिथं प्रश्न उद्भवत नाही. तर हे याच्याबद्दलचं MCQसाठी महत्त्वाचे बेसिक फॅक्ट्स लक्षात ठेवा. पुढचा जो मुद्दा आहे की आता ही जी जॉईंट सिटिंग होते, या जॉईंट सिटिंगमध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे की जॉईंट सिटिंग कुणानुसार चालणार, तर ती लोकसभेनुसार चालते बघा. म्हणजे तिचं जे कामकाज आहे ते कामकाज जे आहे तर ते लोकसभेनुसार चालतं, राज्यसभेनुसार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याचे अध्यक्ष कोण असणार, तर जॉईंट सिटिंग जी काही होणार आहे त्या जॉईंट सिटिंगचे अध्यक्ष जे असतात बघा, तर हा प्रेफरन्स नीट लक्षात ठेवायचा, हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. एक स्पीकर. ओके. आता इन केस स्पीकर नाही आहेत, मग त्या केसमध्ये कोण असणार, तर जर स्पीकर नसेल तर ऑबियसली डेप्युटी स्पीकर असेल पहा. ओके. त्याच्यानंतर चला मान्य केलं डेप्युटी स्पीकर पण नाही आहे आपल्याकडे, मग त्या केसमध्ये कोण आहे, तर डेप्युटी चेअरमन ऑफ राज्यसभा. ओके. तर हे एक महत्त्वाचं आहे, कारण चेअरमन नाही आहे बघा इथं. सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की इथं चेअरमन नाही राज्यसभेचे. राज्यसभेचे चेअरमन जे आहेत ते याचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत. त्याचं रिझन असं आहे कारण ते ना लोकसभेचे सदस्य आहेत ना राज्यसभेचे सदस्य आहेत. ते सदस्यच नसतात, मेंबर नसतात, म्हणून ते होऊ शकत नाही. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. चला ह्या केसमध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की डेप्युटी चेअरमन पण गायब आहे. मग या केसमध्ये काय आहे की की ही जी जॉईंट सिटिंग असेल तर त्या जॉईंट सिटिंगमधली एखाद्या मेंबरला निवडलं जाईल आणि तो मेंबर मग याला प्रिसाईड करणार. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पण स्पीकर नसल्यास डेप्युटी स्पीकर, डेप्युटी स्पीकर नसल्यास डेप्युटी चेअरमन, तो पण नसला आहे, तीनही लोक अब्सेंट आहे, तर त्या केसमध्ये जॉईंट सिटिंगमधल्याच एका व्यक्तीला निवडलं जाईल आणि ती व्यक्ती त्या सगळ्या जॉईंट सिटिंगचे अध्यक्ष म्हणून काम बघणार. पण कुठल्याही कंडिशनमध्ये चेअरमन ऑफ राज्यसभा याचा भाग नसतो. तर ती एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की याच्यासाठीचा कोरम पण असणं गरजेचं आहे. आता कोरम आपण बघितला होता आधीच्या व्हिडिओमध्ये. तर कोरम जो आहे तर कोरममध्ये आहे की 10% मेंबर्स तुमचे असले पाहिजेत. तर सेम आहे की जॉईंट सिटिंगमध्ये सुद्धा राज्यसभा प्लस लोकसभा या दोघांचे 10% मेंबर्स तिथं असणं गरजेचं आहे. ओके. आणि सगळ्यात बेसिक गोष्ट हिच्यामध्ये हीच आहे. आता काय होतं ना की सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की हिच्यामध्ये जो काही मुद्दा असतो की टोटल मेंबर्सच्या मेजॉरिटीनी ज्या वेळेस हे पास होतं, प्रेझेंट अँड वोटिंग. आता बघा सिम्पल आहे की प्रेझेंट अँड वोटिंग याच्यासाठी वापरली जाते टोटल मेंबर जे आहेत, आणि याच्यामध्ये जी आहे तर ती सिम्पल मेजॉरिटीनी हे पास केलं जातं. ओके. आता ऑबियसली सिम्पल मेजॉरिटीनी ज्यावेळेस पास होणार आहे त्यावेळेस याच्यामध्ये जी एज मिळते ती एज जी आहे ती लोकसभेला मिळते, कारण लोकसभेचे जे मेंबर्स आहेत ते जास्त आहेत ॲज कम्पेअर टू राज्यसभा, आणि त्याच्यामुळे लोकसभेला याच्यामध्ये एज मिळत असते. सो हा खूप महत्त्वाचा एक मुद्दा आहे. आणि एवढं लक्षात ठेवा की मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग सिम्पल मेजॉरिटी लोकसभेला स्कोप मिळणार. आता असं किती वेळा झालेलं आहे, जॉईंट सिटिंग कधी कधी झालेली आहे, तर त्याचेही रेफरन्सेस आपल्याला मिळतात. फॉर एक्झाम्पल जॉईंट सिटिंगच्या बाबतीमध्ये एक आहे हुंडा विरोधी जे बिल होतं, डॉवरी प्रोहिबिशन बिल जे आहे, तर त्या केसमध्ये हे झालेलं आहे. आणि ते बिल जे आलं होतं ते 1960ला आलं होतं, तर ती एक केस होती. त्याच्यानंतर जॉईंट सिटिंगची दुसरी केस जी आहे ती बँकिंग सर्व्हिसेस संबंधीची आहे ना. बँकिंग सर्व्हिसेस, बँकिंग पण चांगलं करून ठेवा ह्यावेळेस, बँकिंग आपल्याला अपेक्षित आहे. बँकिंग सर्व्हिसेस कमिशन बिल जे आहे तर ते 1977ला आलं होतं. आणि तिसरं जे होतं ॲक्च्युली हे रिपील बिल होतं बँकिंग सर्व्हिसेसचं, आणि प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम. ओके. तर याच्यामध्येही हा एक मुद्दा होता, प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम बिल हे आलं होतं 2002मध्ये. तर या 3 केसेसमध्ये जॉईंट सिटिंग तुम्हाला दिसते, आणि जॉईंट सिटिंग या 3ही केसमध्ये होती 1960, 1977 आणि 2012. सो जॉईंट सिटिंग आर्टिकल 108 हे लक्षात ठेवा. याच्यात एकच सिंपल मुद्दा असा राहिलेला आहे की जॉईंट सिटिंगच्या बाबतीमध्ये जर लोकसभा डिझॉल्व झाली असेल बघा, लोकसभेचं जर डिझॉल्युशन झालेलं असेल तर एक मुद्दा इथं महत्त्वाचा आहे की
डिझोल्युशन ऑफ लोकसभामध्ये काय होतं. ओके, ह्या सगळ्या जॉईंट सिटिंगचं. तर एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर बिल ओके हे डिस्प्यूटमध्ये आहे तर त्या केसमध्ये ते लॅप्स होऊन जाणार. ओके, डिस्प्यूट असे म्हणजे वाद सुरूच आहे अजून बिलचा, तर त्या केसमध्ये ते बिल काय होणार, लॅप्स होणार, म्हणजे जॉईंट सिटिंगचा प्रश्न येत नाही. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं की ज्या वेळेस प्रेसिडेंटनी सांगितलेलं आहे की अकॉर्डिंग टू आर्टिकल 108 जॉईंट सिटिंग आपण घेतो आहे, त्याची तारीख दिलेली आहे, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जर लोकसभा डिझॉल्व्ह झाली तर या केसमध्ये मात्र जॉईंट सिटिंग होते. ओके, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे जर प्रेसिडेंटनी हे नोटिफाय केलेलं आहे, समन्स दिलेलं आहे जॉईंट सिटिंगसाठी, आणि नंतर जर लोकसभा डिझोल्युशन झालं तर त्या केसमध्ये जॉईंट सिटिंग होणार. पण जर बिल डिस्प्यूटमध्ये आहे म्हणजे प्रेसिडेंटने अजून त्याच्याबद्दल काही निर्णय घेतलेला नाही आहे आणि त्या काळात जर लोकसभा डिझोल्युशन झालं तर त्या केसमध्ये जॉईंट सिटिंग होणार नाही. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.